आपण सगळेच कधीतरी त्या परिस्थितीतून गेलो आहोत, होय ना? आपण दवाखान्यात बसलेलो असतो. हो, किंवा आजकाल तर बहुतेकांच्या घरातही ते मशीन सहज बघायला मिळतं. बरोबर. आपण फक्त एका रबरी पट्ट्यात आपला हात घालतो, तो वेल्क्रोचा पट्टा कर्रर आवाज करत घट्ट बांधतो आणि त्या छोट्याशा प्लास्टिकच्या पेटीलरचं एक बटन दाबतो. आणि मग ते मशीन थोडा वेळ घुर्र असा आवाज करतं. अगदी तसंच. आपला हात एखाद्या अजगरासारखा घट्ट आवळला जातो. मग काही सेकंदातच त्या छोट्या स्क्रीनवर काहीतरी आकडे झळकतात. 120 आणि 80 आणि आपण एक मोठा निश्वास सोडतो की चला सगळं ठीक आहे. पण यात एक खूप मोठी आणि रंजक गोष्ट दडलेली आहे. तीच तर मला आज सांगायची आहे. जर मी असं म्हटलं की ज्या मशीनवर आपण आपल्या आरोग्यासाठी इतकं आंधळेपणाने विश्वास ठेवतो, ते मशीन खरं तर हृदयाचे ठोके ऐकतच नाही. अच्छा. हो, ते मशीन पूर्णपणे बधीर किंवा बहिरे आहे असं म्हणायला हरकत नाही. ते आपल्या शरीराचा थेट अभ्यास करतच नाहीये. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच एका अत्यंत सामान्य वाटणाऱ्या पण आतून भयंकर गुंतागुंतीच्या अशा डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटरच्या दुनियेत शिरणार आहोत. आणि हा विषय खरोखरच खूप भन्नाट आहे. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलात. आपण जेव्हा त्या छोट्याशा पेटीकडे पाहतो तेव्हा त्यात चाललेली जादू आपल्याला बाहेरून दिसत नाही. हो ना, वरवर पाहता ते फक्त हवा भरणारं मशीन वाटतं. अगदी. कारण तुम्ही मगाशी म्हणालात तसं हे मशीन तुमच्या हृदयाचा किंवा रक्ताचा थेट आवाज अजिबात ऐकत नाही. या संपूर्ण तंत्रज्ञानामागे एक अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे आणि तो म्हणजे ऑसिलेट्रिक मेथड. ऑसिलेट्रिक? बापरे, शब्द तर खूपच भारी आणि तांत्रिक वाटतोय. ऐकायला अवघड वाटत असलं तरी हे डिजिटल उपकरण, त्याची अचूकता आणि त्याचं संपूर्ण अस्तित्व याच एका साध्या तत्वावर उभं आहे. जर आपण ही पद्धत समजून घेतली तर त्या साध्याशा स्क्रीनवर येणारे आकडे कसे तयार होतात हे अगदी लख्ख समजेल. बरं, एक सेकंड, आपण जरा मागे जाऊया. तुम्ही म्हणालात की हे मशीन हृदयाचे ठोके ऐकत नाही. हो, अजिबात नाही. मग त्या प्लास्टिकच्या पेटीत आणि त्या पट्ट्यात नक्की असं आहे तरी काय जे आपल्याला हे अचूक आकडे देतं? मला खरंच हे जाणून घ्यायचंय की जेव्हा आपण ते बटन दाबतो हो. तेव्हा आतमध्ये कोणते भाग कामाला लागतात? नक्कीच. या उपकरणाच्या आत जर आपण डोकावून पाहिलं तर यात मुख्यत्वे 5 अत्यंत महत्त्वाचे भाग असतात. ते एखाद्या उत्कृष्ट वाद्यवृंदासारखे किंवा ऑर्केस्ट्रासारखे एकत्र काम करतात. अच्छा, म्हणजे हे 5 भाग मिळून ती जादू करतात. तर पहिला भाग कोणता? पहिला भाग म्हणजे कफ, तोच रबरी पट्टा जो आपण हातावर बांधतो. दुसरा आहे एअर पंप, जो या पट्ट्यामध्ये पूर्ण ताकदीने हवा भरतो. बरोबर, ज्याचा तो घुरर आवाज येतो. आणि बाकीचे 3? तिसरा आणि या संपूर्ण यंत्रणेचा खरा हिरो असणारा भाग म्हणजे प्रेशर सेन्सर. चौथा भाग म्हणजे मायक्रो कंट्रोलर, जो या मशीनचा अत्यंत हुशार मेंदू असतो. आणि पाचवा भाग म्हणजे ती स्क्रीन किंवा डिस्प्ले, जिथे आपल्याला निकाल दिसतो. तुमच्या हातातील धमनीतून म्हणजेच आर्टरीमधून रक्त वाहतं तेव्हा ते एका संथ नदीसारखं वाहत नाही. म्हणजे ते धडधडत पुढे जातं. अगदी बरोबर. हृदयाच्या प्रत्येक ठोक्यासोबत ते धडधडत पुढे जातं. या धडधडीमुळे दाबात अतिशय सूक्ष्म बदल होतात, ज्याला आपण ऑसिलेशन्स किंवा लहरी म्हणतो. थांबा, म्हणजेच हे मशीन माझ्या शरीराचा दाब थेट मोजतच नाहीये, नाही मोजत. तर ते कफमध्ये म्हणजेच त्या पट्ट्यामध्ये असलेल्या हवेचा दाब मोजतंय. हे तर खरोखरच आश्चर्यकारक आहे. चला या गोष्टीचं जरा उलगडा करूया. मला इथे एक उपमा सुचतीये. सांगा ना. हा जो एअर पंप आणि कफ आहे तो एखाद्या धरणासारखं काम करतो का? धरणासारखे म्हणजे कसं? म्हणजे समजा नदीचं पाणी वेगाने वाहत आहे आणि आपण धरणाचे दरवाजे पूर्णपणे बंद करून तो पाण्याचा प्रवाह आधी पूर्णपणे अडवून ठेवतो. अच्छा, बरोबर. मग त्यानंतर अत्यंत नियंत्रित पद्धतीने हळूहळू धरणाचे दरवाजे उघडून थोडं थोडं पाणी खाली सोडून देतो आणि जेव्हा हे अडवलेलं पाणी पुन्हा एकदम वेगाने वाहू लागतं तेव्हा पात्रात ज्या लाटा किंवा लहरी निर्माण होतात, अगदी तसंच काहीसं इथे होतं का? क्या बात है. ही अत्यंत अचूक आणि समर्पक उपमा आहे. नेमकी हीच भौतिकशास्त्राची जादू तिथे घडत असते. तो कफ म्हणजे धरणाचे बंद दरवाजेच आहेत. म्हणजे रक्तप्रवाह पूर्ण थांबतो. हो, शरीराच्या आतल्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताचा प्रवाह सतत धडधडत असतो. जेव्हा तो एअरपंप कफमध्ये हवा भरतो तेव्हा तो कफ फुगतो आणि हाताला इतका घट्ट आवळतो की तो या रक्तप्रवाहाला अक्षरशः पूर्णपणे थांबवतो. म्हणूनच माझा हात एकदम सुन्न झाल्यासारखा वाटतो का? अगदी तेच कारण आहे.
त्यानंतर जेव्हा कफमधली हवा हळूहळू सोडली जाते तेव्हा तो अडवलेला रक्ताचा प्रवाह पुन्हा एकदा जोराने पुढे घुसण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्या लहरी निर्माण होतात. ती विस्तारते आणि आकुंचन पावते. रक्तवाहिनीच्या या हालचालीमुळे तिच्यावर घट्ट बसलेल्या कफमधील हवेवर आतून धक्के बसतात. म्हणजे रक्ताचा धक्का हवेला लागतो आणि तो हिरो म्हणजे तो सेन्सर हे सगळं मोजतो. बरोबर. तो प्रेशर सेन्सर एखाद्या अत्यंत संवेदनशील भूकंपाची नोंद करणाऱ्या यंत्रासारखं काम करतो. तो हाताच्या आतून कफवर बसणारे हे सूक्ष्म धक्के अत्यंत अचूकपणे टिपतो. हे तर एखाद्या गुप्तहेरासारखं काम आहे. म्हणजे मशीनला माझ्या रक्ताची थेट माहिती नाही, पण ते माझ्या रक्तवाहिनीच्या धडधडीमुळे पट्ट्यातल्या हवेत जे सूक्ष्म बदल होतात त्यावरून सगळा अंदाज बांधतं. अगदी अचूक ओळखलं. तर मग आता मला हे सांगा, जेव्हा मी तो कफ हातावर बांधते आणि स्टार्ट बटन दाबते तेव्हा तिथे प्रत्यक्ष काय प्रक्रिया घडते? त्या अंधाऱ्या जागेत सेन्सर आणि रक्तवाहिनी यांच्यात नेमका काय संघर्ष सुरू असतो? तो खरंच एक मोठा संघर्षच असतो. जेव्हा आपण बटन दाबतो तेव्हा पहिली गोष्ट घडते ती म्हणजे एअर पंप अत्यंत वेगाने कफ फुगवतो. हा दाब जाणून बुजून आपल्या नेहमीच्या रक्तदाबापेक्षा खूप जास्त वाढवला जातो. म्हणजे साधारण किती? साधारणपणे 160 किंवा 180च्या पुढे. यामुळे काय होतं तर तुमच्या हातातील रक्तप्रवाह काही क्षणांसाठी पूर्णपणे थांबतो. तुमचं धरण पूर्णपणे बंद होतं. आणि मग सेन्सरला काहीच जाणवत नाही. बरोबर. सेन्सरला यावेळी कोणतीही धडधड जाणवत नाही, कारण रक्तवाहिनी पूर्णपणे दबलेली असते. हो, आणि तोच तो क्षण असतो जेव्हा मला असं वाटतं की बापरे, आता हाताला मुंग्या येतायत. हो, तो थोडा अस्वस्थ करणारा क्षण असतो. आणि मग लगेचच दुसरा टप्पा सुरू होतो. मशीनचा मेंदू एका व्हॉल्व्हला आदेश देतो आणि कफमधली हवा अत्यंत हळूहळू एका ठराविक वेगाने बाहेर सोडू लागतो. म्हणजे धरणाची दारं थोडी उघडतात. अगदी. कफचा दाब जसजसा कमी होऊ लागतो तसतशी धरणाची दारं थोडी थोडी उघडू लागतात आणि इथेच ती खरी जादू सुरू होते. इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक होते. म्हणजेच कफचा दाब जेव्हा माझ्या रक्तवाहिनीच्या दाबापेक्षा थोडा कमी होतो तेव्हा तो अडवलेला रक्ताचा प्रवाह धडपडत पुढे येण्याचा प्रयत्न करत असणार. अगदी तसंच. आणि इथेच आपण तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करतो. जेव्हा तो रक्ताचा प्रवाह पहिल्यांदाच त्या दबलेल्या जागेतून वेगाने पुढे घुसतो तेव्हा तो रक्तवाहिनीला जोराचा धक्का देतो. आणि तो धक्का कफमधल्या हवेला बसतो. होय. हा धक्का इतका शक्तिशाली असतो की तो कफमधल्या हवेत एक मोठं ऑसिलेशन निर्माण करतो. आणि हा तोच क्षण असतो ज्याची प्रेशर सेन्सर आतुरतेने वाट पाहत असतो. म्हणजे पहिला मोठा धक्का. बरोबर. अचानक सेन्सरला हवेच्या दाबात एक मोठा बदल जाणवतो. हा बिंदू म्हणजेच तुमचा सिस्टोलिक दाब. हा तो क्षण असतो जेव्हा तुमचं हृदय पूर्ण ताकदीने पंप करत असतं आणि रक्तवाहिनीतील दाब सर्वात जास्त असतो. एक सेकंड, मला हे नीट समजून घेऊ द्या. म्हणजे सिस्टोलिक दाब म्हणजे तो क्षण जेव्हा रक्ताची ताकद कफच्या दाबाला पहिल्यांदा हरवते. होय. आणि पाणी धरणाचे दरवाजे तोडून पहिल्यांदाच वेगाने पुढे झेपावतं. बापरे, हे तर खरोखरच भन्नाट आहे. केवळ हवेच्या दाबातून हे मशीन हृदयाच्या कामाचा उच्च बिंदू असा अचूकपणे शोधून काढतं. आणि तेही कोणत्याही स्पर्शाविना. मग मला सांगा, डायस्टोलिक दाब कसा मिळतो? म्हणजे जेव्हा पाणी एकदम शांत होतं तेव्हा? तुम्ही अगदी बरोबर तर्क लावलात. जशी हवा आणखी कमी होत जाते तसा रक्तवाहिनीवरचा दाब कमी होतो आणि रक्त अधिकाधिक सुरळीतपणे वाहू लागतं. म्हणजे आता धक्के कमी बसणार. हो. जसजसा प्रवाह सुरळीत होतो तसतसं ते सुरुवातीचे मोठे धक्के हळूहळू कमी होऊ लागतात. एका विशिष्ट बिंदूवर या लहरी एकदम कमी होतात किंवा जवळजवळ थांबतात. कारण आता रक्तवाहिनीवर कफचा दबाव नसतो. अगदी बरोबर. रक्त अत्यंत शांतपणे वाहत असतं. हा तो बिंदू असतो जेव्हा हृदय दोन ठोक्यांच्या मध्ये विश्रांतीच्या स्थितीत असतं आणि या क्षणाची नोंद सेन्सर डायस्टोलिक दाब म्हणून घेतो. हा हृदयाचा विश्रांतीचा कमीत कमी दाब असतो. वा, हे एखाद्या गणितीय कोड्यासारखं वाटतं. पण मला सांगा, हे सगळं मोजण्याचं काम तो मायक्रो कंट्रोलर कसा काय करतो? तोच तर या मशीनचा खरा मेंदू आहे. हो, पण हातावर पट्टा बांधल्यावर आपण थोडं जरी हललो तरी कफमधली हवा हलू शकते ना? मग हा चिप रक्तामुळे होणारे धक्के आणि माझ्या हाताच्या हालचालीमुळे होणारे धक्के यातला फरक कसा ओळखतो? हा खूपच उत्तम प्रश्न विचारलात तुम्ही. आणि इथेच त्या मायक्रो कंट्रोलरची खरी परीक्षा असते. मायक्रो कंट्रोलर हा फक्त आकडे मोजत नाही, तर तो एका अत्यंत प्रगत अल्गोरिदमचा वापर करतो.
म्हणजे तो खूप वेगाने आकडेमोड करतो. होय, तो एका सेकंदात शेकडो वेळा हवेचा दाब मोजत असतो. जेव्हा तो या लहरींचा आलेख पाहतो, तेव्हा तो एका विशिष्ट आकृतिबंधाची किंवा पॅटर्नची वाट पाहत असतो. हृदयाच्या ठोक्यांमुळे निर्माण होणाऱ्या लहरी अत्यंत नियमित आणि एका ठराविक लयीत असतात. अच्छा, म्हणजे त्यांना एक विशिष्ट ताल असतो. बरोबर. पण जर तुम्ही हालचाल केली तर तो धक्का अचानक आणि अनियमित असतो. मायक्रो कंट्रोलर या अतिरिक्त आवाजाला गाळून काढण्याचं काम करतो. तो केवळ नियमित ऑसिलेशन्सना पकडतो. त्यावर अत्यंत वेगाने गणितीय प्रक्रिया करतो. आणि मग आपल्याला ती स्क्रीन दिसते. हो, ज्यावर सिस्टॉलिक दाब, डायस्टॉलिक दाब आणि त्यासोबतच हृदयाचे ठोके म्हणजेच पल्स रेट अगदी स्पष्टपणे मांडलेले असतात. हे सगळं ऐकल्यावर तर हे मशीन एखाद्या सुपर कॉम्प्युटरसारखंच वाटू लागलंय. मानवी शरीराची गुंतागुंत एका मायक्रो कंट्रोलरच्या मदतीने डिजिटल आकड्यांमध्ये किती सहज रूपांतरित केली जाते. अगदी खरंय. हे तंत्रज्ञान खूपच प्रगत आहे. पण आता इथे माझ्या मनात एक फार मोठा प्रश्न निर्माण झालाय. कोणता? जर हे डिजिटल मशीन इतकं हुशार आहे, त्यात एवढा प्रगत मेंदू आणि सेन्सर्स आहेत, तर मग आजही अनेक डॉक्टर तो जुना मॅन्युअल पंप आणि कानात तो स्टेथोस्कोप लावून रक्तदाब का मोजतात? हा खूपच कळीचा मुद्दा आहे. तुम्ही पाहिलं असेलच की डॉक्टर नेहमी मॅन्युअल मशीनला प्राधान्य देतात. हो ना, त्यांच्याकडे तर हे डिजिटल मशीन वापरण्याचा पर्याय असतोच. मग ते जुन्या पद्धतीला का चिकटून आहेत? या दोन्ही पद्धतींमध्ये खरंच एवढा काय फरक आहे? याचं मुख्य कारण म्हणजे या दोन्ही उपकरणांचा उद्देश एकच असला तरी त्यांच्या काम करण्याच्या पद्धती पूर्णपणे वेगळ्या आहेत. आपण जे डिजिटल मशीन पाहिलं ते ऑसिलेट्रिक मेथडवर चालतं. म्हणजे ते दाबातील कंपनं किंवा लहरी फील करतं. हो, ते आपण आत्ताच पाहिलं. या उलट डॉक्टर जे मॅन्युअल मशीन वापरतात ते कोरोटकॉफ ध्वनी या पूर्णपणे वेगळ्या वैज्ञानिक तत्वावर काम करतं. कोरटकॉफ ध्वनी म्हणजे प्रत्यक्ष रक्ताचा आवाज. पण रक्त वाहताना आवाज कसा काय करेल? यासाठी आपण आणखी एका अत्यंत साध्या उदाहरणाचा विचार करूया. समजा तुम्ही बागेत झाडांना पाणी देण्यासाठी एक रबरी नळी वापरत आहात. जर नळी पूर्णपणे मोकळी असेल तर पाणी अगदी शांतपणे वाहतं, बरोबर? हो, कोणताही आवाज न करता वाहतं. पण जर तुम्ही ती नळी बोटांनी थोडीशी दाबली तर पाण्याचा प्रवाह अडथळ्यामुळे विस्कळीत होतो आणि त्यातून फस्स असा किंवा खळखळल्यासारखा आवाज येऊ लागतो. हो, अगदी बरोबर. नळी दाबली की पाण्याचा वेग वाढतो आणि आवाज येतो. अगदी हेच तुमच्या रक्तवाहिनीमध्ये घडतं. जेव्हा डॉक्टर कफमध्ये हवा भरतात आणि ती हळूहळू सोडतात तेव्हा रक्ताचा प्रवाह त्या दबलेल्या जागेतून जाताना अशाच प्रकारचा खळखळणारा आवाज निर्माण करतो. अच्छा, म्हणजे डॉक्टर तोच आवाज ऐकतात? होय, याच प्रवाहाला वैद्यकीय भाषेत टर्ब्युलंट फ्लो म्हणतात. डॉक्टर त्यांच्या स्टेथोस्कोपमधून हाच खळखळणारा आवाज प्रत्यक्ष ऐकत असतात. जेव्हा हा थपथप आवाज पहिल्यांदा ऐकू येतो तो त्यांचा सिस्टॉलिक दाब असतो. आणि डायस्टॉलिक? जेव्हा तो आवाज पूर्णपणे नाहीसा होतो म्हणजेच रक्तवाहिनी पूर्णपणे मोकळी होते तो त्यांचा डायस्टॉलिक दाब असतो. अरे वा, म्हणजे डॉक्टर तिथे काही आकडेमोड करत नसून ते खरोखरच माझ्या शरीरातील रक्ताचा आवाज प्रत्यक्ष ऐकत असतात. तर दुसरीकडे डिजिटल मशीनमध्ये आवाजाचा काहीही संबंध नसून तिथे फक्त दाबाच्या लहरींचं गणित असतं. अगदी बरोबर ओळखलत. पण डिजिटलचे फायदे तर स्पष्ट आहेत. हे मशीन घरी सहज कुणालाही वापरता येतं. याला स्टेथोस्कोप लावण्याचं किंवा आवाज ऐकण्याचं कोणतंही विशेष प्रशिक्षण लागत नाही. हो, मोजमाप पूर्णपणे ऑटोमॅटिक होतं. तसंच यात पूर्वीचे आकडे साठवून ठेवण्यासाठी मेमरी फीचर असतं आणि बोनस म्हणून पल्स रेट सुद्धा समजतो. नक्कीच. पण मग डॉक्टर हे का वापरत नाहीत? याचे काही तोटे आहेत का? डिजिटल मशीनने वैद्यकीय तपासणीला घराघरात पोहोचवले आहे हे नक्की. पण यात स्वयंचलित प्रक्रियेमुळे आणि गणितीय अल्गोरिदमवर अवलंबून असल्यामुळे डिजिटल मशीनच्या काही गंभीर मर्यादाही आहेत. मॅन्युअल मोजमाप करताना डॉक्टर त्यांच्या अनुभवानुसार परिस्थिती हाताळू शकतात. त्यांना आवाजातील बारीक बदल समजतात. आणि डिजिटल मशीन? डिजिटल मशीन केवळ सेन्सरने दिलेल्या कच्च्या डेटावर अवलंबून असतं. म्हणजे जर तो सेन्सर गोंधळला तर पूर्ण गणितच चुकेल. अगदी बरोबर. आणि तो सेन्सर गोंधळण्याची अनेक कारणं असू शकतात. उदाहरणार्थ, मोजमाप करताना जर रुग्णाने हालचाल केली किंवा बोलण्याचा प्रयत्न केला तर शरीराच्या त्या लहानशा हालचालीमुळे कफमध्ये अतिरिक्त दाब निर्माण होतो. आणि मशीनला वाटतं की हा रक्ताचा धक्का आहे. हो, आणि मग ते चुकीचं रीडिंग देतं. आणखी एक अत्यंत सामान्य चूक म्हणजे चुकीच्या आकाराचा कफ वापरणे. एक सेकंड, कफच्या आकाराने खरंच इतका फरक पडतो? पट्टा कसाही असला तरी तो हवा भरून आवळणारच ना? नाही.
इथेच खूप मोठी चूक होते. जर तो कफ तुमच्या हाताच्या तुलनेत खूप लहान किंवा घट्ट असेल तर मशीनला रक्तप्रवाह थांबवण्यासाठी प्रमाणापेक्षा खूप जास्त हवा भरावी लागते. अच्छा, म्हणजे रीडिंग जास्त येईल? होय, तुमचं रीडिंग खऱ्या रक्तदाबापेक्षा खूप जास्त दाखवलं जातं. उलट पक्षी कफ खूप सैल असेल तर रीडिंग खूप कमी येऊ शकतं. बापरे, म्हणजे हे एवढं प्रगत तंत्रज्ञान एका चुकीच्या पट्ट्यामुळे पूर्णपणे फोल ठरू शकतं? होय, आणि आणखी एक मोठी वैद्यकीय मर्यादा म्हणजे ज्या लोकांच्या हृदयाचे ठोके अनियमित असतात, ज्याला आपण अरिथमिया म्हणतो, त्यांच्या बाबतीत हे डिजिटल मशीन अनेकदा चुकीचे आकडे दाखवतं. असं का होतं? कारण मशीनचा मेंदू एका ठराविक लयीत येणाऱ्या ऑसिलेशनचा पॅटर्न शोधत असतो. पण जर हृदयाचे ठोकेच अनियमित असतील तर तो पॅटर्न जुळत नाही आणि मशीन गोंधळून जातं. अशा रुग्णांसाठी डॉक्टर मॅन्युअल पद्धतीचाच वापर करण्याचा सल्ला देतात. तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? आपण एकीकडे म्हणतोय की हे उपकरण प्रगत मेंदू वापरून सेकंदात गणित सोडवतं आणि दुसरीकडे आपण पाहतोय की साध्या हाताच्या हालचालीने किंवा चुकीच्या कफमुळे ते पूर्णपणे गोंधळून जाऊ शकतं? बरोबर. याचा सरळ अर्थ असा होतो की हे डिजिटल मशीन 100% निर्दोष नाही. मग माझा प्रश्न असा आहे की आपण सामान्य लोक जे रोज सकाळी उठून या मशीनवर आपलं बीपी मोजतो, आपण या आकड्यांवर खरंच विश्वास ठेवू शकतो का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि याचं उत्तर हो असं आहे. पण एका अटीवर. तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी मानवी घटकाची जागा ते पूर्णपणे घेऊ शकत नाही. गार्बेज इन, गार्बेज आउट हा नियम इथेही लागू होतो. म्हणजे चुकीची माहिती दिली तर उत्तरही चुकीचंच मिळणार. अगदी. हे डिजिटल मशीन अत्यंत हुशार आहे यात काहीच शंका नाही. पण ते योग्य प्रकारे काम करण्यासाठी त्याला मानवी शरीराची योग्य साथ आवश्यक आहे. मोजमाप घेताना खुर्चीवर शांत बसणे, पाय जमिनीवर स्थिर ठेवणे, मांडीवर मांडी न घालणे, बोलणं पूर्णपणे टाळणे आणि योग्य आकाराचा कफ वापरणे. या साध्या पण महत्वाच्या गोष्टी आहेत. होय, जर आपण मशीनला हे शांत आणि अचूक वातावरण दिलं नाही तर सेन्सरला मिळणारा कच्चा डेटा चुकीचा असेल आणि मग तो प्रगत मायक्रो कंट्रोलर त्या चुकीच्या डेटावर कितीही चांगलं गणित लावलं तरी उत्तर चुकीचंच येणार. म्हणजे मशीनवर विश्वास ठेवा, पण त्याहून जास्त विश्वास ती मोजमापाची प्रक्रिया योग्य पाळण्यावर ठेवा. अगदी 100% बरोबर. खूपच सुंदर स्पष्टीकरण दिलं तुम्ही. या संपूर्ण चर्चेतून आपण एका अत्यंत साध्या दिसणाऱ्या आणि रोजच्या वापरातील उपकरणाचा एक अगदी नवीन आणि सखोल पैलू उलगडला आहे. मला तर आता तो प्लास्टिकचा डबा कधीच पूर्वीसारखा वाटणार नाही. नक्कीच. हे छोटेसे उपकरण केवळ हवा भरण्याचं यंत्र नसून ते शरीरातील दाबाच्या अतिसूक्ष्म लहरी ओळखून त्या किचकट डेटावर सेकंदाच्या आत गणितीय प्रक्रिया करणारं एक प्रगत तंत्रज्ञान आहे. डिजिटल सोय आणि मानवी अचूकता या दोन्ही गोष्टींची सांगड कशी घातली जावी हे यावरून अगदी स्पष्ट होतं. ही चर्चा आपल्याला तंत्रज्ञानाच्या मर्यादा आणि त्याची ताकद या दोन्हींची जाणीव करून देते. ज्या रक्ताच्या धडधडीला आपण साध्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, त्यांना इतक्या अचूकपणे मोजून आपलं आरोग्य तपासण्याची ही पद्धत खरोखरच वैज्ञानिक प्रगतीचं एक उत्तम उदाहरण आहे. अगदी खरंय. आणि जाता जाता या सगळ्या प्रक्रियेवर विचार करताना एक अत्यंत वेगळा आणि कुतूहल निर्माण करणारा विचार नक्कीच मनात येतो. कोणता विचार? या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की केवळ एका रबरी पट्ट्यातील हवेच्या दाबात होणाऱ्या बदलावरून हे मशीन आपल्या रक्तप्रवाहातील अतिसूक्ष्म बदल ओळखू शकतं. ते मशीन आपल्याला थेट स्पर्श न करता केवळ एका बफर माध्यमातून आपल्या हृदयाच्या स्थितीचा इतका अचूक अंदाज लावतं. होय. मग जरा विचार करा, जर आजचं हे सर्वसामान्य तंत्रज्ञान आपल्या रक्ताच्या लहरींमधील इतके छोटे संकेत पकडू शकतं, तर मानवी शरीरात असे आणखी कोणते अदृश्य संकेत, रसायने किंवा लहरी दररोज निर्माण होत असतील, जी आज आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. हां, खरोखरच खूप मोठा विचार आहे. कदाचित भविष्यात आपल्याकडे अशीच काही अत्यंत सोपी घरगुती उपकरणे उपलब्ध असतील, जी आपल्या श्वासातून, घामातून किंवा केवळ त्वचेच्या उष्णतेतून आपल्या शरीरात घडणाऱ्या मोठ्या आजारांची पूर्वकल्पना देतील. आपल्या शरीराची ही न बोलली जाणारी गुंतागुंतीची भाषा ओळखणं आणि ती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समजून घेणं हे खऱ्या अर्थाने एक मोठं आश्चर्य आहे. नक्कीच. हे भविष्य खूपच रोमांचक असू शकतं. आणि याच एका रंजक विचारासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासोबत.